कार्य परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलय सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरा जोडली जाती जाती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठला संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई टीव्ही तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला एक लागलेलं गोंडस फळ प्रकल्प बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोड असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा चार चरणाचा त्या ठिकाणी संत महात्म्यांचा उपकाराचं यथार्थ वर्णन करणारा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय सांगू आता एखाद्या गोष्टीला सीमा राहिली नाही की आपण सहज म्हणतो आता काय सांगावं तसं तुकोबराय म्हणतात काय सांगू आता त्या महात्म्यांचे त्या संतांचे माझ्यावरती इतके उपकार झाले की मला त्या ठिकाणी सांगायला शब्द कमी पडताय म्हणून म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार माझ्यावरती इतके उपकार झालेले आहेत मज निरंतर जागविती मी त्यांना काय द्यावं त्यांच्या चरणावरती माझा जीव जरी ठेवला तरी तो कमी पडेल महाराज सांगतात काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा त्यांच्या चरणावरती जीव जरी ठेवला ना तरी तो कमी पडेल असे अनंत त्यांचे उपकार आहे साधकाने तुकोबरायांना प्रश्न करावा महाराज असे नेमके संत करतात तरी काय तुकोबरायांनी उत्तर द्यावं त्यांच्या सहज बोलण्यातून या जडमूळ जीवांचा या जन्माला आलेल्या सांसारिक जीवाचा त्या ठिकाणी सहज बोलण्यातून उद्धार होतो सहज बोलणे हित उपदेश आणि नाहीच जर झाला तर मग करोनी सायास शिकविते म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा आणि तुकोबरायाने अजून एक दृष्टांत दिला शेवटच्या चरणात जशी गाय दिवसभर रानात चरायला जावी आणि संध्याकाळी घरी येताना त्या गायीचं फक्त एकच लक्ष असतं काय 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 घरी तिचं वासरू तिचं बछडं बांधलेलं असतं त्या गायीला फक्त एकच वाटतं कधी घरी जाईल आणि कधी माझ्या वासराला त्या बछड्याला माझ्या कासेला लावेल दूध पाजेल त्याप्रमाणे महाराज म्हणतात तू का म्हणे वत्स देनो एक चित्ते आणि त्याप्रमाणे संत महात्मे या ठिकाणी या जीवाला या अज्ञानी जीवाला या ठिकाणी सांभाळ करतात तैसे मज येते सांभाळीत म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विठाला विठाला अल्पसा पर्याय द्यायचं म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या त्या ठिकाणी जन्म महोत्सवाने या ठिकाणी हा संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील हे 16वे वर्ष आणि या 16व्या वर्षातील आजचा दुसरा दिवस आणि या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये या भव्य दिव्य वातावरणामध्ये या सर्व मंडळींनी आमचे गोरख महाराज असतील त्याचप्रमाणे सोपान महाराज असतील या संपूर्ण मंडळीच्या माध्यमातून माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाटेला तुमच्यासारख्या मायबापांची सेवा करण्याचा या ठिकाणी योग आला एकदा एक सगळे मंडळी करता जोरदार टाळी वाजवा जोरात 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 नियोजन जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी लाईट माळ खूप मोठ्या प्रमाणात लावलेली आहे साऊंड सिस्टीम सुद्धा भरपूर प्रमाणात मोठी आहे गायक वादक सुद्धा भरपूर प्रमाणात मोठे आहेत चोपदार सुद्धा मोठे आहेत स्टेज सुद्धा फक्त बाबाच बोला ना तुम्ही पण चला तसं काय कोणी वाटून घेऊ नका गोरख महाराज रस्त्याने जाता जाता तुम्ही कधी ट्रक पाहिली असेल 10 टायर 12 टायर पाहिली ना तर ट्रक जर रस्त्याने जाताना जर कधी पंक्चर झाली तर ड्रायव्हर काय करतो ट्रक साईडला लावतो लावल्यानंतर त्या ट्रक स्वराचा आवाज थोडा कमी करा त्या ट्रक मध्ये एक छोटीशी वस्तू असते काय म्हणतात तिला जॅक
तो जॅक काढला, तो जॅक काय एकदा ट्रक खाली लावला, किती भरलेली टनाची गाडी असू द्या, आणि तो जॅक एकदा फिरवला, ते उचलतं की नाही? बोला ना, महिला मंडळ उचलतंय की नाही? हा, म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू. हा, बरं जाऊ द्या. महिला मंडळ, तुमच्यासाठी दुसरा दृष्टांत सांगतो. तुम्ही स्वयंपाक करता, भाजी करता, चपात्या करतात ना, रोज स्वयंपाक करतात, पण स्वयंपाकासाठी रोजच्या पदार्थामध्ये भाजी तिखट करण्यासाठी एक पदार्थ लागतो, तिला काय म्हणतात? हा, मिरची म्हणतात. बरं मला उत्तर द्या, सगळ्यात तिखट मिरची कोणती राहती? कोणती? लवंगी. केवढी असती दिसायला? माझ्या एवढ्या. चला, म्हणून या सर्व मंडळीच्या माध्यमातून माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाट्याला ही सेवा आली, द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. म्हणून या सप्ताहासाठी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन हरिभक्तीपरायण आमचे गुरुस्थानी असणारे शिवाजी बाबा तळेकर बाबांचं आपल्याला कुशल असं मार्गदर्शन आहेत. व्यासपीठ चालक आमचे पोपट महाराज, वैभूतीकर, छगन महाराज सूर्यवंशी, बबन महाराज सूर्यवंशी, विठ्ठल महाराज उशीर, या सगळ्या मंडळीचं या ठिकाणी आपल्याला अनमोल असं सहकार्य लाभतंय. या संपूर्ण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे. या बाजूला मृदंगावरती ज्याची सुंदर अशी थाप आहे, मृदंग अलंकार, मृदंग विशारद, येवला तालुक्याचं वैभव, हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज बोराडे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मृदंगाची 7ही दिवस जी सेवा देत आहे, मृदंगाचं सुंदर असं वादन आपल्या समोर त्या ठिकाणी करताय हरिभक्तीपरायण या भागाचं वैभव, येवला तालुक्याचं वैभव, हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र अंकुश महाराज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आहे, संपूर्ण भजनी मंडळ आहे. या दोन्ही साईडला चोपदार आहेत. या चोपदार मंडळी करता आणि आमच्या या मागच्या गुरुबंध मंडळी करता जोरदार टाळी वाजवा 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 वाजवा. कारण पुढचं नेतृत्व त्यांनाच सांभाळायचं आहे ना. आता आपलं काय, म्हणजे आमचं नाही, तुमचं सांगतोय, पुढचं आता आमच्याकडेच आहे. म्हणून त्यांच्याकरता त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे. संपूर्ण भजनी मंडळ आहे. आमचे वाल्मिक महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे मला वेळोवेळ ज्यांनी फोन केला, आठवण करून दिली, असे हरिभक्तीपरायण आपल्याच गावचं वैभव, गायन संगीत अलंकार संगीत विशारद आमचे हरिभक्तीपरायण सोपान महाराज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या गायनानं म्हाताऱ्याला आनंद होईल, यात काय लहान लहान बालकाला सुद्धा आनंद होईल असे असणारे आमचे बालेश्वर महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांचं नाव काय? शरद महाराज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे गोरख बाबा बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या आवाजानं आकाशाला सुद्धा पाझर फुटावं असे असणारे आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे आकाश महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या सर्वांचा जो आत्मा आहे तो म्हणजे साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीम खूप गोड आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. खूप गोड दादांची सिस्टीम आहे. आयोजन नियोजन सगळं त्यांनी एकदम मस्त केलेलं आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माता भगिनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बहिणी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझे वडीलधारी माणसं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या भावासारखे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मी माझ्या सेवेकडे वळतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय साधू संतांचे उपकार मानतात. असा जर विचार केला, महाराज तुकोबराय जर संतांचे उपकार मानतात तर तुकोबराय संत नव्हते का? तुकोबराय सुद्धा संतच होते. पण याचा अर्थ इतकाच घ्यायचा की तुकोबरायांच्या अगोदर जी काही संत मालिका होऊन गेली त्या सकल संतांचे महाराजाच्या अभंगामध्ये उपकार मानतात. विठ्ठला या अभंगामध्ये मला 3 मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहे. संत या जीवाला कसं संत या जीवाला पहिल्यांदा जागवतात. संत या जीवाला जागवतात. संत या जीवाला शिकवतात.
आणि शेवटचा मुद्दा आहे संत या जीवाला सांभाळतात. विठ्ठल विठ्ठल. तसं उपकार करणाऱ्याची यादी जर बघितली तर शास्त्राने अनेक उपकार करणारे घटक या ठिकाणी सांगितलेले आहेत. साधू संतांचे उपकार सोडून या ठिकाणी शास्त्राने अनेक काही घटक या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. एक सुभाषितकार त्या ठिकाणी शास्त्रकार वर्णन करतात. रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या श्लोकामध्ये 7 जणांचे उपकार आपल्या समोर मांडतात. रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना. पहिला उपकार आहे सूर्याचा. मग या 7 जणांचे जर आपल्यावरती उपकार असतील तर महाराज आजच्या अभंगामध्ये संतांना सोडून दुसरं कोणाला जागा देत नाही. याचं कारण एकच आहे, या श्लोकामध्ये जे काही 7 जण सांगितलेले आहेत ते संतांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी अपूर्ण ठरलेत, म्हणून त्यांना संतांच्या त्या ठिकाणी शेजारी जागा दिलेली नाही. विठ्ठल अपूर्ण ठरले. ऐका, पहिल्या क्रमांकाचा आहे सूर्य. रवी सूर्य आपल्याला प्रकाश देतो, विनामूल्य सेवा आहे. त्याचं आजपर्यंत आपल्याला बिल आलं आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्याला ते भरता येणार. आपल्याला साधा आपल्या लाईटीचं भरता येत नाही, तेव्हा त्याचा आल्यानंतर भरता येईल का? हा, त्याचा आपल्यावरती उपकार आहे. पण माऊली सांगतात सूर्य अस्तवे किदाळ. त्या सूर्याला अस्त आहे, त्याची सेवा असते, पण किती वेळ? 12 तास. 12 तासानंतर तो अस्ताला जातो, त्या ठिकाणी त्याची सेवा बंद होते. म्हणून महाराज म्हणतात त्याला अस्त आहे, त्याची सेवा त्या ठिकाणी कायम नाही, म्हणून तो संतांच्या तुलनेत कमी ठरवला. चला, दुसरा नंबर आहे रवी. चंद्र. चंद्र आपल्याला प्रकाश देतो, शीतलता देतो. नव्हे आपलं जे अन्नधान्य पक्वदशीला प्राप्त होतं, महाराज म्हणतात ते या चंद्र अमृतामध्ये प्राप्त होतं. म्हणून चंद्राचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. पण मला उत्तर द्या, सूर्य उगवला की चंद्राचं अस्तित्व? बोला बोला, महिला मंडळ बोला. सूर्याचं अस्तित्व. सूर्य की वरती आला की चंद्र दिसत. घरी जेवढं नवऱ्याला बोला तेवढं तर बोला. सूर्यावरती आला की चंद्र दिसत नाही. म्हणजे त्याची सेवा सुद्धा अनलिमिटेड नाही, लिमिटेड आहे. रात्रीच्या वेळेस चंद्र आपल्याला प्रकाश देतो, शीतल देतो, इथपर्यंत ठीक आहे. पण दिवस उगवला की त्याचीही सेवा बंद होते. म्हणून महाराज त्यालाही संतांच्या तुलनेत कमी ठरवतात. चला, क्रमांक नंबर 3 काय? घना म्हणजे पाऊस. या पावसाचे तर आपल्यावरती खूप उपकार आहे महाराज. पाऊस जर पडला नाही तर एवढं सप्तान, हे मंडप पण लाईट आणि डेकोरेशन आपल्याकडून काहीच होणार. तो जर पडला नाही तर आपल्या हे करणं शक्य. त्याचे अनंत उपकार आहे. महाराज म्हणतात त्याने कधी असा विचार केला नाही की आमदाराचं वावर आहे, हे खासदाराचं वावर आहे, ही घाण जमीन आहे, ही हलकी जमीन आहे, त्या ठिकाणी हा खडक आहे, असा कधीच विचार केला नाही. महाराजांचं प्रमाण आहे नाही विचारी पाऊस पडत असताना तो कधी असा विचार करत नाही, तो कधी भेद करत नाही. तो वर्षाव करत असताना सर्रास वर्षाव करतो. महाराज म्हणतात त्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे, शास्त्रकार सांगतात. पण संत महात्मे त्याला कमी ठरवतात. का? पाऊस पडत असताना तो वर्षभर पडत, बोला ना, त्याचा सुद्धा ऋतू निश्चित करून दिलेला आहे, नियमित करून दिलेला आहे. त्या ऋतूत पडला तर पडला, नाहीतर पावसाळ्यात सुद्धा पाऊस येत. आता उन्हाळ्यात यायला लागला, हे आपलं पाप आहे. त्याच्यामुळे तो कधी पडायला लागला. निसर्गाची हानी व्हायला लागली, त्याच्यामुळे तो कधी पडायला लागला. पण महाराज म्हणतात त्या ऋतूमध्ये तो पडतो, त्याची सेवा सुद्धा अखंड नाही, म्हणून त्याला सुद्धा संतांच्या तुलनेत कमी ठरवतात. चला, क्रमांक नंबर, बोला ना, रवी, चंद्र, घना, वृक्ष. क्रमांक नंबर आहे 4 वृक्ष. त्या वृक्षाच्या आपल्यावरती अनंत उपकार आहे महाराज. आपल्याला फळं, फुलं, पानं
प्रत्येक वस्तू त्या वृक्षापासून भेटते. नव्हे नव्हे महाराज म्हणतात याही पेक्षा त्या वृक्षामध्ये भेद नाही. असा भेद नाही. एका माणसाने वृक्ष लावला नेमका बांधावर वृक्ष लावला, त्याला कुंपण केलं, पाणी घातलं, वृक्ष लहानचा मोठा झाला, त्याला फळं फुलं येऊ लागली. पण शेजारचा शेतकरी त्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन आला तोडण्याकरता. आता मला उत्तर द्या, ज्याने वृक्ष लावला त्याला त्या झाडाने सावली दिली, पानं दिली, फळं दिली, फुलं दिली, आणि जो तोडण्याकरता कुऱ्हाड घेऊन आला होता त्याला सावली दिली नाही का? त्याला कधी पानं फुलं दिली नाही का? माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने वृक्ष लावला त्यालाही तीच सावली, आणि जो तोडण्याकरता कुऱ्हाड घेऊन आला त्याला सुद्धा तीच सावली. म्हणून त्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. पण महाराजांनी त्याला सुद्धा संतांच्या तुलनेत कमी ठरवलं का? महाराज सांगतात, ज्या त्या ऋतूमध्ये जी ती फळं, ज्या त्या ऋतूमध्ये जी ती पानं फळं, प्रत्येक ऋतूमध्ये त्या ठिकाणी झाडाला फळं येतात. असं गावरान जर आंबा असेल, उन्हाळा सोडून त्याला कुठल्याच ऋतूत आंबे येणार? आता कलम निघल्यामुळे 12 महिने आंबे राहतात. पण मग गावरान आंब्याला बघा तुम्ही, उन्हाळा सोडून कुठल्याच ऋतूत फळं त्या ठिकाणी येत. म्हणून त्याची सेवा सुद्धा अखंड नाही, त्याला सुद्धा संतांच्या तुलनेत कमी ठरवलं. क्रमांक नंबर आहे 5. वृक्ष घना, रवी चंद्र घना वृक्ष. नदी आहे, गंगा आहे. या गंगेचे महाराजांनी आपल्यावरती इतके उपकार सांगितले. महाराज, आपण जर कधी पंढरपूरला गेलो, नका तुम्ही कोणत्या तीर्थाला जाऊ, नका कुठेच जाऊ नका, पण कधी जर पंढरपूरला गेले आणि पंढरपूरची चंद्रभागा नुसती आपल्या डोळ्यानं जर पाहिली ना, महाराज म्हणतात जगातील अख्खे तीर्थ, सगळेची तीर्थ त्या ठिकाणी नुसती चंद्रभागा जर पाहिली, चंद्रभागा डोळा देखलिया, हरि बोल. घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी सगळ्या जगातील तीर्थ त्या ठिकाणी एका चंद्रभागेमध्ये घडतात. महाराज म्हणतात, ही गंगा जशी उगम पावते तशी त्या ठिकाणी आपल्या तटावरती असलेली झाडं, गावं, फळं, पाणी, या प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी पाणी देत चालते. का फेडीत पाप ताप ओकी तिरीचे पादप. त्या ठिकाणी अशा प्रकारे ती कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. याही पुढे जाऊन महाराज म्हणतात, त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर या जीवाने केलेलं, शरीराने केलेलं पाप जातं. पण महाराज याच्याही पुढे सांगतात, अहो नुसतं स्नान केल्यानं पाप जातं, यात नवल काय? वाचेने नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी महाराज म्हणतात, सकल दोष जाती गंगा, सकल दोष जाती गंगा, सकल जाती गंगा, सकल
म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचेने नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या शरीरानं जेवढी केलेली पाप आहेत तेवढी त्या ठिकाणी नष्ट होतात. मग एवढा असून सुद्धा महाराज अभंगामध्ये या गंगेचे उपकार मानत नाही. काय कारण? गंगा ही संतांच्या तुलनेत त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. का? गंगा ही फक्त शरीराने केलेलं पाप घालवते. गंगा ही फक्त शरीराने केलेलं पाप घालवते. महाराज म्हणतात पण मनाने केलेलं पाप, गंगा काय तीर्थ काय तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही. वाचन केलेलं मनाने केलेलं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही. मन संकल्पाची पापे न जाया तीर्थाची बापे, न जाया तीर्थाची बापे, न जाया तीर्थाची बापे. संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. मनाने केलेलं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणून संतांच्या तुलनेत तीर्थ सुद्धा त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. म्हणून तीर्थाचे नदीचे सुद्धा महाराज उपकार मानत नाही. चला क्रमांक नंबर आहे 6 गाय. या गायीचे महाराज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या गायीला माता म्हटलं जातं. गायीची रोज पूजा त्या ठिकाणी महिला मंडळ रोज पूजा. बोला ना, गायीची रोज पूजा करतात ना तुम्ही? तुमच्याकडे म्हशी आहे का? गायीचीच पूजा करता ना तुम्ही? बरं मला उत्तर द्या. त्या गायीने गाय व्याल्यानंतर ती गाय दूध देते. कोणाकरता देते? तिच्या वासरा करता. आपण ते कोणाकरता वापरतो? आपल्याकरताच वापरतो ना. मग हा सुद्धा तिचा आपल्यावरती काय आहे? एक उपकारच आहे. आपण 33 कोटी देव त्या गायीच्या उदरामध्ये मानतो. तिचं गोमूत्र असेल, शेण असेल, हे आपल्या करता त्या ठिकाणी आपण पवित्र मानतो. गायीची पूजा आपण करतो. तरी पण साधू संत गायीला अभंगामध्ये जागा देत नाही. अभंगात तिचे उपकार मानत नाही. काय कारण? कारण त्या गायीला त्या ठिकाणी भगवान शंकराने दिलेला शाप आहे. ज्या वेळेस भगवान महादेवाने विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला 2 कामं सांगितली. विष्णू परमात्म्याला सांगितलं माझ्या पादुका खडावा शोधून आणा, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं माझे मुकुट शोधून आणा. दोन्ही देव दोन्ही दिशेला गेले. आता विष्णू परमात्म्याला माहिती होतं भगवान शंकराच्या पादुका शोधणं अशक्य आहे. जवळ आले, स्तुती केली आणि जवळ येऊन बसले. पण ब्रह्मदेवाचं मुकुट शोधायचं काम चालू होतं. मुकुट शोधायचं काम चालू होतं तर स्वर्गात शोधलं, तिथं भेटलं नाही. भूलोकात आले, तिथं भेटलं नाही. पाताळात गेले, तिथं सुद्धा भेटलं नाही. शेवटी एका सदग्रस्ताला विचारलं, अहो तुम्ही भगवान शंकराचा मुकुट पाहिला का? त्याने सांगितलं भगवान शंकराचा मुकुट शोधणारे तुम्ही कोण? तो म्हटला मी ब्रह्मदेव. असे बरेच ब्रह्मदेव किती तरी गेले पण मुकुटाचा शोध लागला नाही. पण ब्रह्मदेव म्हणाले रिकाम्या हाताने जायचं नाही. शोध लागला, खोटं तरी सांगायचं. असं म्हणून महादेवाकडे निघाले. पण खोटं जर पचवायचं असेल त्याच्याकरता लागतो काय? बोला ना, त्याच्याकरता काय लागतो? साक्षीदार, पुरावा लागतो. पुरावा नसेल तर त्या ठिकाणी केस पूर्ण होत नाही. महाराज ब्रह्मदेवाने येतालाच गाईला सोबत आणलं. गाईला सांगितलं फक्त काय करायचं? हो म्हणायचं. मुकुटाचा शोध लागला की तू काय म्हणायचं? हो, शोध लागला. आता महाराज भगवान शंकर म्हणजे सर्वज्ञ. भगवान शंकराला कळालं की शोध लागलेला नाही. आपण चोरून पाप करतो हे आपल्याला वाटतं, देवाला कळत. देवाला कळत. भीतीच्या आड जाऊन मिस्त्री लावली म्हणजे सुनाला दिसत. काही काही नंगट म्हातारे अशा मिस्त्री लावी त्या मुखात दात नाही. कान्हीगाव कोपरगाव, कान्हीगाव कोपरगाव. आणि जर विचारलं ना काय खाता आजी? खाऊ खातो खाऊ. असा भगवान शंकर सर्वज्ञ, त्यांना सांगायची गरज नव्हती. महाराज आपण किती म्हणून भगवान शंकराच्या मंदिराच्या मागे जाऊन गांजा हाणला म्हणजे त्याला दिसणार? आपण किती चतुरपणा करण्याचा प्रयत्न केला ना. महाराज म्हणतात
देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर करण्याचा प्रयत्न करा, पण तो तुमचा सुद्धा काय आहे, त्या चतुराचा सुद्धा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळमणी धन्य विठोबा देव चतुर देव चतुर देव चतुर. किती म्हणून आपण त्याच्यापासून चतुर करण्याचा प्रयत्न केला ना महाराज, त्याला समजत नाही असं नाही. पण ब्रह्मदेवाने येताना गाईला सोबत आणलं आणि गाईला सांगितलं फक्त हो म्हणायचं. ब्रह्मदेवाने सांगावं मुकुटाचा शोध लागला. कोण म्हणतं लागला, लगेच गाईला पुढे आणलं. गाईला सांगितलं, गाईने सांगितलं हो शोध. बोला बोला शोध लागला. खोटी साक्ष दिल्यामुळे महादेवाने भगवान शंकराने गाईला शाप दिला. आज या मुखाने तू खोटी साक्ष दिली ना, तुला आयुष्यभर भूलोकामध्ये जाऊन त्या ठिकाणी मानव विष्ठा भक्षण करावे लागेल. तुझा सगळा देह पवित्र राहील, फक्त तुझं मुख अपवित्र राहील. महिला मंडळ, गाईची पूजा जर करायची असेल तर ती कुठल्या बाजूने उचित आहे? बोला ना, कुठल्या बाजूनं? पाठीमागच्या बाजूनं. मुखाची पूजा करायची, कारण का भगवान शंकरानं गाईला शाप दिलेला आहे. तुझी पूजा जर कोणी करील तर ती मागच्याच बाजूने, समोरून तुझं मुख अपवित्र राहील. महाराजांचं प्रमाण सुद्धा आहे, गायत्री सोमुखे भक्तचे मळ. म्हणून त्या गायीचे सुद्धा महाराज अभंगामध्ये उपकार मानत नाही. कारण का, गाय मुखाने अपवित्र आहे, पण साधू संतांचं जीवन जर बघितलं तर त्यांचा असा कुठला अवयव नाही की तो त्या ठिकाणी अपवित्र आहेत. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग गंगा मुखी म्हणून गायीचे सुद्धा महाराज उपकार अभंगामध्ये मानत नाही. क्रमांक नंबर आहे 7, ते आहे सज्जन. आणि सज्जनाचे उपकार, संतांचे उपकार महाराजांनी अभंगामध्ये मांडलेलेच आहेत. नेमके संत करतात तरी काय? मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगून गेलो. संत महात्मे या जीवाला जागवतात, नुसतं जीवालाच जागवत नाही. नुसतं जीवालाच जागवत नाही, जागवण्याचे सुद्धा प्रकार आहेत. संत जीवाला जागवतात, संत संतांना जागवतात आणि संत देवाला सुद्धा जागवतात. विठ्ठला विठ्ठला. तिन्ही मुद्द्यांचे प्रमाण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. संतांनी जीवाला जागवलं, उठा जागे मारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता. संतांनी जीवाला जागवलं, आता
आणि त्यांच्या तोंडात घालावं, पण इथं मला दिसना तेव्हा त्यांना हा त्यांना आहे वाटतं. आता जागा रे भाईनो जागा, त्या ठिकाणी जीवाला जागृती दिली. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, संतांनी जागृती दिली. नुसती जीवालाच दिली नाही, संतांनी संतांना सुद्धा जागृती दिली. याचं सुद्धा प्रमाण आपल्याला सांगता येतील. उठा साधू संत साधा फुले गीत साधा फुले गीत साईला हर देह, साईला हर संतांनी संतांना जागवलं. आणि आता संतांनी देवाला सुद्धा उठा संत जीवाला जागवतात आणि संत संतांना जागवतात आणि संत त्या ठिकाणी देवाला जागवतात. म्हणून त्या संत महात्म्यांचे या जडमुड जीवावरती इतके उपकार झाले, इतके अनंत उपकार या साधू संतांनी केले की महाराजांना त्या ठिकाणी बोलता येईना. आपण सहज म्हणतो आपल्याला जर बोलता आलं नाही ना, आता आपण म्हणतो हा रामवाडीचा सप्ताह या ठिकाणी जर आपल्याला दुसऱ्या गावात जाऊन सांगायचं असलं ना, या सप्ताहाचं वर्णन आपण जर करायला लागलो तर आपण सांगू शकतो असा सप्ताह झाला, असा सप्ताह झाला, असा सप्ताह झाला, असा आता काय सांगावं असा हा काय झाला, काय झाला, मी म्हणलं का सत्यानाश झाला. सप्ताह झाला म्हणजे वर्णन आपल्याला करता आलं नाही की आपण सहज म्हणतो आता काय सांगावं असा सप्ताह झाला. म्हणून तुकोबरायांना त्या साधू संतांच्या उपकाराचं वर्णन करता येत नव्हतं. म्हणून तुकोबरायांच्या मुखातून सुद्धा शब्द निघले, आता काय सांगावं त्या संतांचे उपकार. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार,
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबारायांना साधू संतांचे उपकार त्या ठिकाणी सांगता येत नव्हते, म्हणून महाराजांना म्हणावं लागलं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मला माझ्या हिताच्या ठिकाणी साधू संतांनी त्या ठिकाणी निरंतर जाग ठेवलं, म्हणून त्यांचे उपकार सांगता येत नाही. महाराज साधू संतांचे खरंच आपल्यावरती किती उपकार आहे. आज जर गाथा तयार झाला नसता तर त्या ठिकाणी अभंग आपल्याला कीर्तनाला बोला ना ज्ञानेश्वरी तयार झाली नसती, तर कीर्तनात ओवीच्या द्वारे त्या ठिकाणी दृष्टांत आपल्याला देता आले नसते. भागवत तयार झालं नसतं तर त्या ठिकाणी या जीवाला भागवत काय असतं हे समजलं नसतं. असे अनंत उपकार त्या ठिकाणी आपल्यावरती या संत महात्म्यांचे आहेत. माऊली ज्ञानोबारायांचे तर इतके उपकार या समाजावरती या जडमूड जीवावरती आहेत. योग्याला चांगदेव 65, साधकाला ज्ञानेश्वरी, आणि तुम्हा आपल्याला साध्यातला साधा ग्रंथ कोणता बोला ना. रोज करता ना तुम्ही हरिपाठ. हरिपाठ दिला माऊली ज्ञानोबाराय सांगतात. त्या ठिकाणी आपल्या घरात जर हरिपाठ होत असेल तर त्या ठिकाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा होत असतो. ही ज्ञानोबारायांच्या हरिपाठाची ताकद आहे. म्हणून साधू संत काय त्यांना काम नव्हतं, काही गरज नव्हती म्हणून आले नाही. या वैकुंठातून इथं येण्याचं त्यांचं एकच कारण होतं, उद्धाराया जन जड जीवा. या जडमूड जीवांचा त्यांना उद्धार करायचा होता. कारण संतांना महाराज या जडमूड जीवाची इतकी दया येते, इतकी करुणा येते की आपण कसंही वागलो तरी साधू संत आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करत नाही. पण मग साधू संतांनी आपल्याला वेळोवेळी एकच काम सांगितलं काय, हा अनमोल किमतीचा नरदेह जर आपल्याला भेटला असेल, कारण हा सहजासहजी भेटत, सहजासहजी हा नरदेह भेटत नाही महाराज. आणि आता जर भेटलाय कधी जाईल याची शाश्वती नाही. म्हणून तुम्ही एक काम करा, आम्ही तुम्हाला सांगतो काय सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. आणि नाही तरी सिट्टी नको नाही तरी गेला जन्म वाया. त्या ठिकाणी आपल्याला भगवंताने नरदेह देत असताना कशा करता दिलाय, बोला बोला कशा करता दिलाय पुरुष मंडळी, भोजना करता. मी जाऊ का? निम कीर्तन झालं तरी तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही. तुम्हाला नेमकी माझी भाषा समजत नाही. मी फार लांबचा पण नाही ना. तुमचं सायगाव आणि माझं सावरगाव, फरक काय आपल्या. बोलत चला. कारण कीर्तन म्हणजे फक्त वक्त्याने बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं, याला कीर्तन म्हणत नाही. वक्त्याचं आणि श्रोत्याचं त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही
हो आम्ही गायन सुरू झालं की विको सोडून तुम्ही हो आम्ही तुम्ही आणि बसा वचा तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी म्हणून वक्त्याचा आणि श्रोत्याचा या ठिकाणी काय झाला पाहिजे संवाद झाला पाहिजे. चला मी काय सांगत होतो ते तुलाच माहिती म्हणजे आम्हाला त्याच्याशी घेणं आमचं एकच लक्षात आहे. आम्ही आमच्या शाळाच्या डब्याच्या बॅग मध्ये बाटल्या आणलेल्या आहे म्हणजे पाण्याचं टेन्शन घ्यायची गरज. अनुभव पाणी मला जेवायला बसल्यानंतर प्रत्येकाच्या जवळ बाटली महाराज मला इथून सगळं दिसतंय. मग ते जेवण झाले पाणी पाहायला जा आणि त्या पाण्याच्या ठिकाणी मग ती गर्दी लोक हुशार झाले आता. प्रत्येक बाई त्या ठिकाणी बाटली घेऊन जवळ आलेली बरोबर ना. आमच्या जवळ सुद्धा आहे तुमचंच काय. चला नाही तरी गेला जन्म वाया. भजन जर केलं नाही तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं म्हणजे काय. महिला मंडळ तुम्ही भाजी करण्याकरता टमाटे बाजारातून आणले आणि 15 दिवसानंतर टमाटे भाजी करण्याकरता घेतले. बाजाराच्या दिवशी भाजी करण्याकरता काय आणले टमाटे आणले आणि ते टमाटे 15 दिवसानंतर भाजी करण्याकरता घेतले. त्याचा श्वास होईल का भाजी होईल. पण काहीतरी होईलच आहे ना. म्हणजे श्वास कोणत्या टमाट्याचा राहतो हा ना. हुशार आहे तुम्ही. रामवाडीचे लोक म्हणजे काय महाराज ते आपल्यापेक्षा 2 पावलं पुढेच. त्यातली त्यात महिला मंडळ आहा. थोडक्यात ते टमाट 15 दिवसानंतर जर भाजीला घेतलं तर त्याची भाजी होणार. आपण सहज म्हणतो टमाटे काय गेले काय झाले वाया गेले. पुरुष मंडळी आपण जर एखादा लोखंडाची वस्तू आणून ठेवली बाहेर आपल्या अंगणात ठेवल्यानंतर 2 वर्षानंतर ती आपल्या कामाकरता आपण घेतली काय होईल तिचं गंज चढेल थोडक्यात वाया जाईल. तसं महाराज म्हणतात हा अनमोल किमतीचा नरदेह देवाने आपल्याला भजना करता दिलाय आणि तो जर भजना करता नाही वापरला तर नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात असा तसा भेटत नाही. मनुष्य जीवन अनमोल रे इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय परत भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून भजन करून घ्या विठ्ठला. भजन आपल्या जीवनामध्ये असायला हवं. रामप्रभूचा जन्म सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्या रामप्रभूचं चिंतन आपल्या जीवनात असायला हवं. अहो रामप्रभूचं चिंतन इतकं महत्वाचं आहे. शास्त्रकार वर्णन करतात राम हा मंत्र इतका सोपा सरळ आणि सगळ्यात जास्त फलश्रुती देणारा जर कोणता मंत्र असेल तर तो आहे राम. ऐका मंत्र महोदधी नावाच्या ग्रंथामध्ये अनेक मंत्र आलेले आहेत पण सगळ्यात सोपा सरळ मंत्र जर कोणता असेल तर तो आहे राम. शास्त्रकार वर्णन करतात रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातक पुनः प्रवेश भावेश मकार राम म्हटल्याबरोबर तोंड उघडतं म म्हटलं की तोंड बंद होतं. या श्लोकाचा अर्थ इतकाच आहे. राम म्हटल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये जेवढी काही पातकं आहेत तेवढी पातकं बाहेर जातात आणि ती बाहेर गेलेली पातकं बाहेर गेलेली पाप पुन्हा आत येऊ नये म्हणून नो ऍडमिशन विदाउट परमिशन मक्का रस्तू मातवत
म म्हटल्याबरोबर तोंड बंद होतं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून राम नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये असायला हवं. विठ्ठला राम नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करायचं का? थोडस चिंतन. आपली वेळ थोडीच राहिली महाराज. एकदम मोठ्या प्रेमाने प्रभू श्री रामचंद्राचं आपण चिंतन करू. करणार ना भजन? भजन भोजन तर आहेच, पण भजन एकदम मोठ्या प्रेमाने माझ्या मागे म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी पाठीमागच्या मावशी तुम्हाला भूक लागली का? मग तुमचा आवाज येत नाही, करा ना भजन. घरी जर बाईचा आवाज ऐकला महाराज, आबा बाबा बाबा, हा थांबा थांबा सांगतो तुम्हाला, तुमचा पुढचाच आवाज येतोय, फक्त त्या मागच्यांना भुका लागले. घरी जर बाईचा आवाज पाहिला, पोरानं जर काही चुकी केली आणि बाई जर गागली, पप्या पप्या म्हणते तुला माग फिर, नाही तर बाप सगळं उभं चिरी. एकांतात असल्यावर बाई काय बोलल सांगता येत. एक बाई नवऱ्याला म्हणे, महाराज काओ तुम्हाला झाडावर चढता येतं का? नवरा म्हणे नाही. ती बाई म्हणे तुमच्यापेक्षा माकड बरं. त्याला असा राग आला महाराज. आता नवऱ्याला माकडापेक्षा तुमची तुलना जर माकडा सोबत केली, तुम्हाला बरं वाटेल का? त्याला इतका राग आला, ती गेला निघून घराच्या बाहेर. 15 दिवस झाडावर चढायचं आणि खाली उतरायचं, झाडावर चढायचं खाली उतरायचं. 15 दिवसानं घरी आला, बायकोला म्हणे, अगं मला झाडावर चढता यायला लागलं. मग आता बायकोनं काय म्हणावं? चांगलं झालं. त्याची बायको त्याला म्हणे, तुमच्यात आणि माकडात बदल काय? म्हणजे चढता येत नव्हतं, तर तुमच्यापेक्षा असं कोण म्हटलं? तर तुमच्यात आणि माकडात, म्हणजे एकांतात असल्यावर काय बोलतील? बाप्या काय कळत नाही तुझ्या बापाला. उठला का उसात, उठला का उसात, रान डुकरात आणि त्याच्यात बदल. पण मग भजन करायला लावल्यावर इथं आवाज निघत. पहिलं मंडळ पुनश्च एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. आपण संसारिक माणसं आहे, आपल्या संसारामध्ये आपल्याला रोज काम असतं महाराज. लोक म्हणतात, लोकांना जर म्हणलं चला कीर्तनाला, लोक सहज म्हणतात तुम्हाला काय, तुम्हाला द्यायले सोडून हे गाव झालं की बेकार्याला तुमच्या पाठ नाही कधी. तुम्ही हुशार आहे, तुम्ही म्हणणार नाही ते मला माहिती आहे. पण संसारामध्ये किती जरी काम असले तरी महाराज म्हणतात, त्या तुमच्या कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महिला मंडळ तुम्ही सकाळी सकाळी स्वयंपाकाला बसल्या, स्वयंपाक करता करता सुद्धा आपल्याला भजन करता येऊ शकतं. तुमच्या सकाळी पायाला काम आहे, तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या डोळ्याला काम आहे, तुमच्या तोंडाला म्हणा मिश्री नाही ना. मग तोंडाला एक काम द्या. काय? सकाळी उठल्या तुम्ही चपात्या लाटायला बसल्या, एकच काम करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. बोला बोला बोला. श्रीराम जय राम जय राम. जाऊ द्या तुमचं भजन. की आमचे टोळके बसलेले, पण आमचं भजन तुम्ही ऐका फक्त. आता करणार ना भाऊ भजन, तुमच्या बरोबर फॉर्म भरतोय बरं. तिकडे आंब्याखाली बसलेले भजन करसान ना. हा तुमचा पॅनलच वेगळा आहे वाटतं. आतापर्यंत त्याच्यामुळे ती पब्लिक, मी म्हटलं पब्लिक वाढली कस काय, तिथं पडदा लावलेला होता. भजन करणार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पुरुष मंडळी
महाराज आपण शेतकरी वर्ग आहे, शेती करता करता आपल्याला भजन करता आलं पाहिजे ना. आता काय बिड्या ओढू सगळ्या आवाजाचं खोकडं झालं. शेती करता करता पूर्वीच्या काळात महाराज बैलाचं आवत होतं, त्या आवता माग लोक भजन करायचे, त्या बैला सोबत बोलायचे, बाबा बोलायचे ना. काही काही बैल भाग्यवान होते, काही काही बैलाला असा राग असा ताण व्हायचा, ते बैल म्हणायचे कोणत्या जन्मात पाप केलं ना हा मालक भेटला. कारण बैलाचा जर तास चुकला तर बैलाच्या किती पिढ्याचा उद्धार होत होता सांगता येत. हा बरोबर आहे ना, मी बोलतोय ते बरोबर आहे ना. पण मग बैला सोबत सुद्धा बोलायचे. चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डवला डवला गाव मोठा वरच गाण. चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डवला डवला गाव मोठा वरच गाण. चल सरजा चल राजा. या ठिकाणी बैला सोबत बोलायचे ना. राजा ललकारी असी गे हाक दिली मला दे. हे गाणी पूर्वीच्या माणसालाच कळली. आता सगळ्यात जुना इथं मीच आहे, कारण पूर्वीच्या काळात लोकांना फेटे होते. मग तुमच्या सगळ्यात जुना. हा चला आपला विषय काय चालू होता, भजन. भजन आता सगळेजण एक साथ मोठ्या प्रेमानं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम जय राम जय जय राम. वृंदावन के रामेशा. श्री राम जय राम जय राम. वृंदावन के रामेशा. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की. बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. साधू संतांची एवढी तळमळ आहे की जीवाच्या जीवनामध्ये भजन असायला हवं. नसल रामाचं जमत तर कट्टेवरती हात आहे, विटेवरती जो उभा आहे असा जो जगाचा मालक आहे. महाराज म्हणतात त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. कसं विठोबार कुमार हरी जय 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 विठोबार कुमार. हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार जय विठोबार जय विठोबार.
माऊली